तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल। टेंबू योजनेच्या पाण्यापासून मतदारसंघातील एकही गाव वंचित राहणार नाही हे दिवंगत आमदार अनिल भाऊंचे स्वप्न आज पूर्णत्वास येत आहे। टेंबूच्या पूर्णत्वासाठी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत योगदान दिलं। मतदारसंघातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतातील बांधापर्यंत टेंबूचे पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केला। टेंबू योजनेचा 6वा टप्पा हे अनिल भाऊंच्या आयुष्यातील शेवटचे ध्येय होतं आणि ते ध्येय आज पूर्णत्वास जात आहे। अनिल भाऊंनी पाहिलेल्या स्वप्नांची आज शब्दपूर्ती होत आहे। त्यानिमित्त अनिल भाऊंच्या कल्पकतेतून जन्म झाला। आशिया खंडातील सर्वात मोठ्या टेंबू उपसा सिंचन योजनेचा टेंबूसाठी जे काही करायचे ते सारे काही अनिल भाऊ करत राहिले। सन 2014 साल येईपर्यंत या योजनेचे काम तसे रडत खडतच चालले। नीतीलाही हे सारे मान्य नव्हते। ज्या माणसाने या योजनेला जन्म दिला त्याच माणसाच्या हातून ही योजना व्हावी हा जणू ईश्वरी संकेतच मिळाला आणि अखेर पुन्हा 2014ला भाऊ आमदार झाले। मी पहिल्यांदा आमदार झालो ते आमदारकीचे आकर्षण म्हणून झालो। तिसऱ्यांदा चौथ्यांदा आमदार होत असताना मला काही आमदारकी मिरवायची नाही तर टेंबू योजना पूर्ण करून त्यावेळी जो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहायला मिळेल तो मला आमदारकी आणि मंत्रिपदापेक्षा मोठा असेल असा शब्द जनतेला देऊन भाऊ टेंबूंची स्वप्नपूर्ती करायची या ईर्षेने झपाट्याने कामाला लागले। भाऊ 2014ला आमदार झाले आणि बघता बघता टेंबूच्या कामाने वेग घेतला। 5व्या टप्प्यापर्यंत काम होत आले। 5व्या टप्प्याअंतर्गत जी गावे होती त्या गावांना पाणी गेले। जिथे दुष्काळाने भेगाळलेली जमीन दिसायची तिथे डौलाने पिके उभी राहिली। दुष्काळाचा दाह कमी झाला। अनिल भाऊ नावाचा नेता बोलतो ते करून दाखवतो हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण होत गेला। मतदारसंघातील हजारो एकर जमीन ओलिताखाली आली। द्राक्ष डाळिंब उत्पन्न वाढू लागले पण काम एवढ्यावरच थांबवणे योग्य नव्हते। विकास हा समतोल आणि चौफेर व्हायला हवा आणि टेंबूच्या पाण्यापासून आपल्या मतदारसंघातील अनेक गावे वंचित राहिली आहेत हे भाऊंना माहीत होते। या गावांना देखील न्याय दिला पाहिजे यासाठी भाऊंनी प्रयत्न सुरू केले। त्याचवेळी भाऊंच्यावर मोठा आघात घडला। त्यांच्या पत्नी आणि कुटुंबाच्या आधारवड शोभा काकी या अल्पशा आजाराने निघून गेल्या। आभाळ कोसळावे असे दुःख होते। एके दिवशी भाऊंनी त्यांच्या दोन्ही मुलांना बोलावले आणि मी उरलेले आयुष्य जनतेसाठी समर्पित भावनेने जगणार आहे असे सांगितले आणि आयुष्यात पाहिलेले टेंबू योजनेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी पुन्हा जोमाने कामास सुरुवात केली। फार कठीण असते स्वतःचे दुःख लपवून सार्वजनिक कामाला वाहून घेणे, पण एखादा अभियंता अभ्यासक जसे बारकाईने काम करतो अगदी तसेच वंचित गावासाठी स्वतः भाऊंनी रात्रंदिवस अभ्यास करून 6व्या टप्प्याचा आराखडा तयार केला। जमेल त्या घटकाची मदत घेतली आणि 6व्या टप्प्याची सुधारित प्रशासकीय मान्यता घेतली। ही मान्यता घेऊन लवकरच या योजनेच्या सर्व प्रकारच्या मंजुरी मिळवून काम सुरू व्हावे यासाठी पाठपुरावा सुरू केला। टेंबू योजनेच्या 6व्या टप्प्याची फाईल अखेर क्लिअर झाली। योजनेला अंतिम मंजुरी मिळाली। त्या दिवशी टेंबूची मंजुरी मिळाल्याचे अनेकांना सांगताच भाऊ अक्षरशः गलबलून गेले होते। टेंडर होऊन लवकरात लवकर काम सुरू व्हावे, डोळ्यात देखत आपण पाहिलेले स्वप्न पूर्ण व्हावे यासाठीच भाऊंची तळमळ आणि धडपड दिसत होती आणि एक दिवस दृश्य लागावी असे घडले। अचानक भाऊंची प्रकृती बिघडली। त्याही रात्री रुग्णालयात भाऊंनी टेंबूच्या अधिकाऱ्यांकडे फोनवरून चौकशी करून कामाची माहिती घेतली। हे सारं मन भरून येणारे प्रसंग होते। कधी स्वप्नातही वाटले नाही असे अघटित घडले आणि पहाटे भाऊंची प्राणज्योत मालवली। आपल्या कामाशी किती प्रामाणिक असावे याचे ते मूर्तिमंत उदाहरण होते। भाऊंनी त्यांचा शब्द खरा करून दाखवला आहे। आता वंचित सर्व गावांना पाणी मिळणार आहे, पण हे सर्व दिव्य स्वप्न साकारणारा भगीरथ म्हणजे तुमचे आमचे पाणीदार आमदार अनिल भाऊ आपणाला आकस्मिक सोडून गेले आहेत। शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरील आनंद मात्र पाहण्यासाठी ते आज राहिले नाहीत। शेतकरी मित्रांनो, आज टेंबूच्या 6व्या टप्प्याचे भूमिपूजन होत आहे। उरी बाळगलेले टेंबूचे स्वप्न पूर्ण होईपर्यंत तरी किमान भाऊ हवे होते। कृष्णेच्या पाण्याची अनमोल ठेव ते तहानलेल्या गोरगरिबांना देऊन गेले। आज 6व्या टप्प्यातून दुष्काळी भागातील तलाव भरून वाहतील, ओढे नाले नद्या वाहतील। दुष्काळी हा आपला कलंक पुसला जाईल, पण या सुवर्ण क्षणी भाऊ नाहीत। त्यांना जाऊन आज 9-10 महिने होत आलेत। 6व्या टप्प्याचे काय होणार, कसे होणार हा चटका मनाला लागून राहिला होता। त्याचवेळी 6व्या टप्प्याच्या उर्वरित कामाचे शिवधनुष्य सुहास भैयांनी हाती घेतले आहे। भाऊंची अधुरी स्वप्न ते पूर्ण करतायत। भाऊ, तुम्ही अजूनही कुठेतरी पाठीशी आहात अशी सर्वांची भोळी भाबडी श्रद्धा आहे। शेवटी अनाथांचाही कुठेतरी एकनाथ असतोच आणि मदतीला येणाऱ्या इंद्रालाही देवेंद्रच म्हणतात।
भाऊ, तुमच्या पश्चात सारेजण हाती घेतलेला वसा पुढे नेत आहेत. आज 6व्या टप्प्याचे भूमिपूजन होत आहे. भाऊ, तुम्ही आम्हाला भरपूर काही दिले आहे. भूमिपूजन सोहळ्याला दिग्गज नेते मंडळी येत आहेत, पण भाऊ तुम्ही तिथे नसणार ही कल्पनाच मन भरून येणारी आहे.